राज्यात विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होतील, मात्र त्याआधी धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा ठोकलाय। आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात धुळे शहर विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। धुळे शहराची जागा राष्ट्रवादीसाठी मागणारच ना। आम्हाला सुद्धा आम्ही ज्यावेळेस महायुतीत असतो त्यावेळेस वाटतं ना की आम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला मेरिट आहे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी असणारच आहे। गोंदिया जिल्ह्यात टवेरा गाडीचा अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झालेत। लग्नाची वरात घेऊन जात असताना अपघात झाला असल्याचं समोर आलं। जखमींना गोंदिया इथल्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं। तर पोलिसांकडून आता या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। या भीषण अपघाताची ही सगळी चौकशी केली जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्टिव्ह मोडवर आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आहेत। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे। मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं गेलं याची माहिती घेत त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे। जरांगे पाटील यांना विश्वासात घेत आरक्षणासंबंधी निर्णय घेण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। तर इकडे सरकारला जरांगेंनी वाढीव मुदत का दिली या प्रश्नावर आता जरांगेंनी स्पष्टीकरण दिलंय। आम्हाला शेती कामासाठी वेळ हवा होता, त्यासाठी 27 दिवसांचा वेळ घेतल्याचं जरांगेंनी म्हटलं। यानंतर सरकारला 1 तासभरही वेळ देणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच बीडच्या सभेत हेलिकॉप्टरमधून झालेल्या पुष्पवृष्टीची आपल्याला कल्पना नसल्याचंही त्यांनी म्हणाले। कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होतंय। जे पीक असते त्याला देणं होतंय। इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं। मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे, म्हणून आम्हाला वेळ पाहिजे। सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही। त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी